शरद पवारांनी अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिले। कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री असल्याचं शरद पवार म्हणाले। ज्यांना तडीपार केलं ते आता देश चालवतायत। अमित शहांना सुप्रीम कोर्टाने गुजरातमधून तडीपार केलं होतं। भ्रष्टाचाराचे सरदार टीका करणाऱ्या शहांना जोरदार टोला देण्यात आलाय। उन्होंने कहा कि देश के जितने भ्रष्टाचारी हैं उनके सूबेदार शरद पवार है। अजीब बात है, जो आदमी आज देश का होम मिनिस्टर है, होम मिनिस्टर ऐसा आदमी है कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तदीपार किया था। वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे गए। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे ज्यांचं धोरण 40 वर्षापासून राहिलं आहे, जे भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत, जे संस्थानिक आहेत आणि त्यांच्याबद्दल एखादी टिप्पणी केल्यावर अमित भाई विरुद्ध ज्या पद्धतीने ते आकांड तांडव करतायत, त्यामुळं मला असं वाटतं की पायाखालची जमीन खसकली आहे। खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे। खोटं बोलून जे मतं घेतले जनतेला माहीत झालं आहे आणि त्यामुळे आता अमित भाईंनी शरद पवारजीवर केलेल्या टिप्पणी यामधलं तथ्य हे जनतेसमोर येणार अशी भीती वाटायला लागली आहे। म्हणून अमित भाईवर व्यक्तिगत स्वरूपाने टीका टिप्पणी चालू आहे। हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत। मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणे व्यर्थ आहे। राजकीय भूमी राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानात आणले, हे लोकांना माहिती आहे ना। आता हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायची काय? आज अमित भाईंना आमचे नेते आहेत, ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल झाल्याच्या नंतर त्याच्यात त्यांना आता हे मिळालेलं आहे, पूर्णतः क्लीन चिट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।